नमस्ते. आज मी मुळ्याच्या शेंगांची भाजी करते. हे मुळ्याच्या शेंगा मागचा पुढचा भाग काढून टाकायचा आणि इकडचा जो भाग असतो ना शेवटचा तो कडक असतो, तो असा काढून टाकायचा. घ्यायचा नाही तर तो दाताखाली ना चावता येणार नाही आपल्याला. हे अशा निवडून घ्यायच्या शेंगा. हे बघा अशा निवडून घ्यायच्या. हे कोवळ्या तर काही प्रश्नच येत नाही, पण अशा जाड असल्या हे बघा अशा निवडून घ्यायच्या आणि कापून घ्यायच्या. पहिल्या स्वच्छ धुवायच्या, साफ करायच्या आणि मग कापून घ्यायच्या. हे आपल्या शेंगा मी अशा बारीक कापून घेतल्यात. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एवढ्या मोठ्या सुद्धा करू शकता. मी कढईमध्ये तेल तापत ठेवले 2 चमचे. त्याच्यामध्ये आपण थोडं जिरं टाकू, थोडीशी राई टाकू. हे चांगलं तडतडलं. राई आणि जिरं चांगलं तडतडले. इथं मी कांदा बारीक करून घेतला आणि 2-3 कढीपत्त्याची पानं टाकली. ते आपण टाकूया. चांगलं परतून घेऊया. आता एक मिरची मी 1चे 4 भाग केले आणि मिरची टाकली. थोडी परतून घेऊया. आता काही मसाले घालूया. हे आपलं घरातलं रोजचं वापरायचं तिखट आहे ते घातले. छोटे हे 2 चमचे, हळद 1 चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर, छोटे छोटे चमचे आहेत माझे, चवीनुसार मीठ, आणि टोमॅटोची प्युरी. आता ही टोमॅटोची प्युरी टाकूया. 2 छोटे टोमॅटो मी मिक्सरमध्ये बारीक केले आणि त्याची प्युरी करून घेतली. आता हे चांगले परतून घेऊया आपण. टोमॅटोचा वास निघून गेला पाहिजे आणि चांगला शिजला पाहिजे. आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते. आता आपण झाकण काढलेलं आहे. तेल पण बघा किती छान सुटले ह्याला, म्हणजे टोमॅटो आणि कांदा चांगला शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण हिंग पण घालूया. मुळा आहे ना, मुळ्याच्या शेंगा आहेत ना, म्हणून थोडा हिंग घालूया. आता हे मुळ्याच्या शेंगा आपण ज्या धुवून बारीक करून घेतल्या त्या घालूया. थोडी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर परत नंतर आपल्याला घालायची आहे. आता हे चांगलं हलवून घ्यायचं. आता ही भाजी आपली शिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दाण्याचा कूट आणि ओलं खोबरं टाकूया. हे तुम्ही नाही टाकलं तर तुमच्यावरती आहे, पण आम्हाला लागतं म्हणून मी टाकते. चांगले एकजीव करून घ्यायचं सगळं. मुळ्याच्या शेंगांची भाजी केली आपण. आवडली तर कमेंट करून आम्हाला सांगू शकता तुम्ही कशी झाली ते. आणि व्हिडिओ बघताय त्याबद्दल थँक्यू.